या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे गेले 3 महिने राज्यातील युती शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे विविध 16 मागण्यांसाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. याबाबतची माहिती समन्वयक समितीचे जिल्हाध्यक्ष शांताराम कांबळे, निमंत्रक चंद्रकांत चौगुले, कार्याध्यक्ष दिनेश सिनकर आणि सचिव सागर पाटील यांनी पत्रकाराद्वारे दिली. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदान, अंशतः अनुदान नियुक्ती तसंच 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. सरकारी कर्मचाऱ्यांवर कर्तव्य बजावत असताना होणाऱ्या भ्याड हिंसक हल्ल्यांच्या विरोधात कडक कारवाई व्हावी यासाठी IPC कलम 353 मध्ये दुरुस्ती करून कलम 353 अजामीन पात्र करण्यात यावे. सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीचा वेग वाढवा. चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवा. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भातील 1981च्या शासन निर्णयाची पुनर्स्थापना करा. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तात्काळ जारी करण्यात यावं. खुल्लर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा. PFRDA कायदा रद्द करण्यात यावा व फंड मॅनेजरकडे संचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी. EPS 95 नुसार असणाऱ्या सर्व वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी आदी मागणी या निवेदनात करण्यात आल्या आहेत.